मालिकेला होता कारण पहिल्या या ठिकाणी देवरावजी गोळे यांच्या पत्नी कांताबाई गोळे या शिवसेनेच्या पहिल्या पंचायत समिती सदस्या या केनवड पंचायत समितीमधून निवडून गेल्या होत्या आणि त्यानंतर केनवड जिल्हा परिषद त्यावेळेला गोंधळ जिल्हा परिषदमध्ये होतं जिल्हा परिषद होती त्यावेळेला केनवडचा भाग सुद्धा त्यामध्ये होता तेव्हा मांगूळ धरणच्या बिजुराबाई सुभाषराव जना या सुद्धा ताईच्या या सरकारच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर मागच्या वेळेला पंजाबरावजी धनर हे सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर या ठिकाणी उभे राहिले होते त्यांनी सुद्धा अतिशय चांगली कडवी झुंज दिली आणि 2 नंबरचे मत शिवसेनेच्या तिकिटावर पंजाबरावजी धनर यांनी घेतले होते त्यामुळे हा जर या केंद्र सरकारचा विचार केला तर ताईसाहेब या ठिकाणचा मतदार पूर्वीपासूनच शिवसेनेवर प्रेम करणारा आहे आणि होता परंतु मध्यंतरी जरासा आपण थोडेसे डील झालो कारण ताईसाहेब तिकडे गेल्यामुळं सर्वांना असं वाटत ताईसाहेब तिकडे गेल्या पण ताईसाहेबांनी विसरून तालुक्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यामुळे या ठिकाणी पुन्हा ताईसाहेब आले ताईसाहेब आता या ठिकाणी संपर्कात येऊन आल्या त्यामुळे दिवसेंदिवस नवीन तरुण युवक नवी पिढी आणि जुनी मंडळी ही आजही ती मंडळी जुनी होती ती आजही शिवसेनेला धरून आहे शिवसेनेबद्दल कोणीही बाजूला या सरकारचं गेलेलं नाही या ठिकाणी या सरकारमध्ये काहीसा कळमगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यासाठी भावनाताईने 25-15 योजनेअंतर्गत 6 लाख रुपयाचा निधी त्याच्या मंजूर झालेला आहे आणि ते 25-15 सर्व तालुक्यातली कामं त्याच्यात पूर्ण झालेली आहे मात्र या ठिकाणी काय अडचणी निवडून आल्या तर ती सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं ते सुद्धा काम मंजूर आहे ठेकेदार सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी आला मात्र त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी करून दिलं गेलं नाही तरी ते कोण येते पहा आणि ते सुद्धा ताईसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी तुम्ही जो निधी दिला ते सुद्धा काम या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे